श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर देवशयनी आषाढी एकादशी, त्याचबरोबर वारी का करावी, वारी मागील इतिहास, पंढरपूरची आषाढी वारी केल्याने काय होते. तर रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आवड मला पंढरीच्या विठुरायाची, हे शब्द उच्चारले की मन भक्तीने भरून येते. लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. पण ही वारी फक्त चालण्याचा प्रवास नसतो, ती असते श्रद्धेची, सेवाभावाची, नामस्मरणाची आणि विठुरायाच्या चरणी पूर्ण समर्पणाची वाटचाल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंढरीची वारी का करावी, तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी का अनुभवावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी तुम्ही सुद्धा वारी केली असेल तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. तर बघा, पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती आत्मशुद्धी, ईश्वर भक्ती आणि सामाजिक समतेचा अद्भुत संगम आहे. त्याचप्रमाणे तिचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खूप आहे. आत्मसमर्पण आणि अहंकाराचा नाश. वारीमध्ये चालताना ज्ञानोबा तुकाराम नावाचा गजर करत वारकरी पायी अंतर कापतात. या प्रवासात सुख दुःख, ऊन पाऊस समान मानल्याने मनातील अहंकार नष्ट होतो आणि भक्ताचे विठ्ठलाशी एकरूपत्व साधले जाते. भगवंताशी जवळीक. वारकरी संप्रदायात विठ्ठलाला माऊली म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि आण्विक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी करतात, जी ईश्वरी प्राप्तीची सर्वोच्च मानली जाणारी वारी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत पंढरपूरची वारी हे भक्ती, समता आणि आत्मशोधाचे प्रतीक आहे. वारी म्हणजे आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी केलेली सामुदायिक पदयात्रा. यातून वसुदैव कुटुंबकम या मूल्याची सुद्धा प्रचिती येते. त्याचबरोबर सामाजिक समरसता. वारीमध्ये जात पात, धर्म किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाच्या नामाचा गजर करत एकत्र चालतात. आध्यात्मिक ऊर्जा आणि शांती संपूर्ण प्रवासात. हरिनामाचा जप, भजन आणि कीर्तन यामुळे मनाला अथांग शांतता आणि वर्षभरासाठीची सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळत असते. त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन संकल्पना सुद्धा मनामध्ये एक निर्माण होते. संत विचार. ज्या वेळेस आपण बघा, प्रत्येक भक्त म्हणत असतो माऊली आहेत ना, ते त्यांच्यावर सगळं सोपवलंय मी आणि निवांत वारीमध्ये निघालोय. म्हणजे जो भक्त या पंढरीच्या वारीमध्ये चालत असतो तो कसलीही मनामध्ये खंत घेऊन जरी चालला तरी त्याचं पूर्ण समर्पण हे माऊली करत असतात. बघा, मी बरेच अनुभव ऐकले आहेत. अशा बऱ्याच जणांच्या अडचणी, बरेच जण काही गोष्टींना त्यागलेले असतात. त्यांना खूप कंटाळा आलेला असतो. शेवटी म्हणतात मला काही नको, फक्त भगवंताचं नाम माझ्या चरणी राहू दे, माझ्या चरणी आणि माझ्या ओठांवर राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना, असं म्हणतात. आणि म्हणतात बास, आता मला सगळं झालं, माझं काही नको, मला विठ्ठला मला खूप त्याग आला आहे, आता मी तुझ्या वारीमध्ये चालत येतो किंवा येते, अशा मनाने येतात. पण ते एवढं कंटाळून जातात. पण वारीमध्ये ज्यावेळेस जातात आणि ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण प्रकाशाचा एक किरण आलेला असतो. नवीन काहीतरी संकल्पना आलेल्या असतात किंवा काहीतरी मुलाला एखाद्या नोकरीची ऑफर आलेली असते किंवा नवीन व्यावसायिक संधी. अशा बऱ्याच बघा, आपण ज्यावेळेस ईश्वराची किंवा भगवंताची आपण ज्यावेळेस सेवा करत असतो त्यावेळेस त्या सेवेचं फळ भगवंत आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात देत असतो. भगवंत त्याच्यावर कधीही आपल्या सेवेचं फळ डोक्यावर ठेवून घेत नाही. तो प्रत्येक भक्ताला प्रत्येकाला अनुभव काही ना काही देत असतो. प्रत्येकाच्या अडीअडचणी मनातल्या जाणतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये एक उजेड तयार करतो. तसंच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या शिकवणीचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा प्रत्येक भक्ताला येतो. यामुळे शुद्ध आचरण आणि साधेपणा सुद्धा या पालखीमध्ये, या वारीमध्ये शिकायला मिळतो. त्याचबरोबर वारीची परंपरा ही लाखो लोकांना एकाच ध्येयाने एकत्र बांधून ठेवते.
ज्यावेळेस वारीमध्ये लोक चालत असतात त्यावेळेस बरेच जण काहीतरी 2-4 जणी ग्रुप करून किंवा 2-4 लोक ग्रुप करून गेलेले असतात, पण ते एकमेकांशी अनोळखी असतात. म्हणजे बाकीच्या लोकांशी अनोळखी असतात, पण प्रत्येकाला अहो माऊली, ओ माऊली या शब्दाने उच्चारतात आणि प्रत्येकाला असं अनोळखी आहेत असं सुद्धा जाणवू देत नाहीत. सगळे आपण एकत्र आहोत ही बांधिलकी त्यांच्यामध्ये खूप छान असते. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची सुमारे 800 ते 1000 वर्षाहून जुनी आणि जगातील सर्वात मोठी सामुदायिक पायी पदयात्रा आहे. यात वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होतात. वारीचा इतिहास आणि परंपरा बघायला गेलं तर संत ज्ञानेश्वरांचे वडील वारीची परंपरा संत ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून सुरू होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे देखील नियमितपणे पंढरीची वारी करत असत. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज म्हणजेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या काळापासून वारीची परंपरा अधिक बळकट झाली. हे संत आणि त्यांचे अनुयायी पायी चालून विठ्ठलाची भक्तिगीते अभंग गात असतात. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ सुपुत्र म्हणजेच नारायण महाराज यांनी इसवी सन 1685 मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून नेण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासून आळंदीहून संत ज्ञानेश्वर आणि देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून पंढरपूरला नेल्या जातात. त्याचबरोबर संत भानुदास महाराज हे 1508 आणि 1511 दरम्यान विजयनगरच्या राजाने पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती हंपीला नेली होती. त्यावेळी संत भानुदास महाराजांनी संत एकनाथ महाराजांचे पंजोबा ती मूर्ती पुन्हा सन्मानाने पंढरपुरात आणली, ज्यामुळे वारीची परंपरा खंडित झाली नाही, ती पुढे तशीच चालू राहिली. आणि आज त्याच वारकऱ्यांच्या या समूहाला दिंडी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. प्रत्येक दिंडीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालत असतात. माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेईल गुढी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ही अभिलाषा व्यक्त केली. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती तर आहेच, ती आध्यात्मिक पदयात्रा आहे. तशीच ती जीवनाला आकार देणारी पाठशाळा आहे. तशीच ती संतांच्या संगतीने चालत जाणे म्हणजे शारीरिक साधना, मुखाने नामस्मरण करणे, वाचिक साधना आणि विठुरायाचे अखंड स्मरण म्हणजे मानसिक साधना. ही साधना प्रत्येक ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं, प्रत्येकाचं ही एका यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आषाढी वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर आपल्या संसाराचा गाडा, त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं ज्या काही अडीअडचणी आहेत हे सगळं जाणून घेणारा हा फक्त एक भगवंत असतो. आणि त्याच आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपलं आयुष्य जे काही अडचणी आहेत, ज्या काही आपण गोष्टींना फेस करत असतो, त्या गोष्टी आपल्यापासून दूर जाव्या, म्हणजेच आपल्या ज्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या आपल्यापासून दूर जाव्या, आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हावं. आणि हेच माऊली ओळखून घेत असतात आणि प्रत्येक भक्ताला याचा अनुभव सुद्धा पदोपदी देत असतात. आजच्या धावपळीच्या डिजिटल जगात हरवलेल्या तरुणांनी सुद्धा ही वारी म्हणजे एक रिसेट बटन आहे. इथे ना दिखावा ना स्पर्धा, इथे ना समता, प्रेम आणि समाधान. म्हणूनच वारी ही तरुणांनी करावी, कारण ती शरीरापेक्षा मन आणि विचारांना अधिक चालना देते. जीवनाचा खरा अर्थ जर समजायचा असेल तर आपल्याला आध्यात्मिक जीवन काय आहे हे आधी शिकून घ्यावं लागेल. म्हणजेच या आध्यात्मिक जीवनामध्ये काय आनंद आहे हे सुद्धा आपण भोगायला पाहिजे. आणि आपण स्वतःशीच किती प्रामाणिक राहतो, किती प्रामाणिक शिकतो हे सुद्धा आपण स्वतःला ओळखणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं या तरुण पिढीने अशा संप्रदायामध्ये सहभागी होणं हे सुद्धा खूप लाखमोलाची गोष्ट आहे. आणि बरेच तरुण लोक सुद्धा वारीमध्ये सहभागी आहेत. असं नाही आहे की वारी करायला फक्त वयस्करच लोक जातात, असा काहींचा समज आहे. तो बदलण्याची या काळाची गरज आहे. खरं तर वारी ही तरुणांसाठीच आहे. आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, स्वतःला ओळखायचं असल्यास वारीसारखा सोपा आणि सुंदर मार्ग दुसरा नाही. जीवनाचा अर्थ समजावून सांगताना आपल्याला सुद्धा कधीतरी अध्यात्मातील गभितार्थ समजावून घेणं किंवा आपण अनेकांना सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक तरुणाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल,
काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, लोभ, अहंकार या सर्व गोष्टींपाशी दूर राहून आपल्या आयुष्यामध्ये जर प्रकाश पाडून घ्यायचा असेल तर आध्यात्मिक ताकद, त्याचबरोबर सांप्रदायिक सोहळा यामध्ये एकनिष्ठ होणं, यामध्ये सहभागी होणं हे खूप मोलाचं कार्य आपल्या आयुष्याला एक साथ देणार आहे. त्यामुळं प्रत्येक तरुणांनी अशा गोष्टीमध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाने करावं. हेच आपल्याला अध्यात्म शिकवत असतं. तर बघा, आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच यामध्ये जे कुणी वारीला गेल्यानंतर कोणाला अनुभव वगैरे आला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना.